शालोम. आपल्याला जे शिक्षण पाचारणाच्या बाबतीत आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की प्रत्येक ख्रिस्त शिष्य आणि प्रत्येक विश्वासणारा हा पाचारलेला आहे. आणि ह्या संदर्भातलं जे शिक्षण आहे ते पहिले पेत्राच्या पुस्तकामध्ये आपल्याला विशेष करून संत पेत्राने दिलेलं आहे की ख्रिस्ती लोक, मंडळी आणि मंडळीतील प्रत्येक व्यक्ती हा पाचारलेला आहे. पाचारलेला म्हणजेच बोलावलेला. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जो कोणी विश्वासाने स्वीकार करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि कृपेने त्याने दिलेलं जे तारण आहे तो पत्करतो, स्वीकारतो, म्हणजे मुक्ती आणि मोक्ष स्वीकारतो, त्यावेळेस ख्रिस्त त्यांचं पाचारण करतो. मग आता हे जे पाचारण आहे
हे कशा प्रकारे ओळखायचं, हे कशा प्रकारे समजायचं, हा एक कदाचित प्रश्न आपल्यासमोर असेल. की एक विशिष्ट प्रकारचे कपडे घातल्यानंतर आपल्याला पाचारण झालं, विशिष्ट प्रकारचे कपडे लांब आणि झग्यासारखे वगैरे, किंवा केस आणि पांढरे शुभ्र लांब लचक, किंवा विशिष्ट प्रकारचा टोप घातल्यानंतर आपल्याला कळतं का की आपण पाचारलेले आहोत. तुम्हाला आणि मला ह्या बाबतीत काहीही ह्या पुस्तकांच्या मध्ये आपल्याला आढळत नाही. पुस्तकाने काही अजून काही शब्दांनी वगैरे कोणीही कसा पाचारलेला आहे हे समजत नाही. त्याचं कारण असं की त्याचं वर्णन संत पेत्राने सांगितलेलं नाही. या पुस्तकामध्ये त्याने निदान 5दा पाचारलेले, तुम्ही पाचारलेले आहात हा शब्द त्याने वापरलेला आहे. ह्याचं कारण असं की हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत खोल आहे आध्यात्मिक रीतीनं, आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्यासाठी हा महत्त्वाचा आहे. कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कशा प्रकारे जगावं, मग तुम्ही कुठेही असा. हे पहिल्या शतकातले जे लोक होते, ही जी मंडळी होती शी विखरलेली होती. ती एका ठिकाणी नव्हतीच. कारण छळामुळे आणि इतर काही कारणांच्यामुळे परक्या देशांच्यामध्ये, लोकांच्यामध्ये, संस्कृतीमध्ये आणि भाषांच्यामध्ये ते पसरलेले होते, विखुरलेले होते. मग अशा प्रकारे अशा ठिकाणी मग आपण कोण म्हणून महत्त्वाचे लोक या नात्यानं जगायचं. म्हणून तो त्यांना सांगतो आहे की मग तुम्ही कुठेही असा ना, कोणत्याही लोकांच्या मध्ये आणि प्रांतामध्ये, असा एक गोष्ट तो त्यांना आठवण करून देतो, एकदा नव्हे 5दा, आणि ती म्हणजे तुम्ही पाचारलेले लोक आहात. त्याचा पहिला संदर्भ आपल्याला आढळतो 1 पेत्र 1 अध्याय आणि 15व्या वचनामध्ये. तो असं म्हणतो की तर ज्याने तुम्हास पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. ह्या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला 2 गोष्टी दिसतात ह्या एका वचनामध्ये. तो असं म्हणतो की ज्याने तुम्हास पाचारण केले. याचा अर्थ असा की कोणी आपल्याला पाचारण केलं हे स्पष्टपणे त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला कोणीही दुसऱ्याने पाचारण केलेलं नाही, म्हणजे बोलावलेलं नाही आहे. ज्या ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवला, ज्या ख्रिस्ताचं जे तारण आहे आणि कृपा ह्याचा ज्यावेळेस तुम्ही अनुभव घेतला, त्या ख्रिस्ताने तुम्हाला पाचारलेला आहे, बोलावलेला आहे. हा अत्यंत महत्त्वाचा शब्द त्याने ह्या ठिकाणी वापरलेला आहे. तुम्ही आणि मी जगामध्ये कोणत्याही ठिकाणी आपण राहत असा, कोणत्याही देशामध्ये, भाषेमध्ये वगैरे वगैरे, पण पाचारलेले म्हणून या नात्यानं मात्र तुम्ही ख्रिस्ताने पाचारलेले आहात हे त्याला स्पष्टपणे सांगायचं आहे. मग अजून कसं ते प्रगट करायचं? ठीक आहे, विश्वासणारे लोक, ख्रिस्ताचे भक्त लोक हे पाचारलेले आहेत, ख्रिस्ताने पाचारलेले आहेत. मग त्यांनी काय डोक्यावर असं लिहून ठेवायचं की पाठीवर काही त्यांच्या बन्यांवर आजकाल जे प्रिंट करून ठेवतात, असं प्रिंट करून किंवा चित्र काढून मग फिरायचं की काय? तसं ह्या ठिकाणी नाही आहे. त्याने सांगितलं की हा आध्यात्मिक शब्द आहे आणि म्हणून तो आध्यात्मिक रीतीनं जगासमोर प्रगट करायचा आहे की आपण पाचारलेले आहोत. म्हणून त्याने असं सांगितलेलं आहे की ज्याने तुम्हास पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. सर्व प्रकारच्या आचरणात, वैयक्तिक, सामाजिक आणि जे सांस्कृतिक आहे ते, मानसिक, कोठेही सर्व प्रकारच्या सर्वांगीण दृष्टिकोनातून त्याने ख्रिस्ती लोकांना, म्हणजेच जे ख्रिस्ताचे भक्त आहेत त्यांना सांगितलं आहे की आपलं जे पाचारण आहे ते आपल्याला आंतरिक रीतीनं प्रगट करायचं आहे जगाच्या समोर. आणि ते वागणुकीच्या द्वारे, त्याच्या अगोदर त्याने तर असं सांगितलं की तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनाप्रमाणे वागू वर्तू नका, पवित्र जीवन जगा. म्हणजे काय? हे जे जगातलं पूर्वीचं जीवन आहे, जुनं जीवन आहे, जुन्या चालीरीती आहेत, वाईट सवयी वगैरे वगैरे जे आहेत
त्याप्रमाणे वागू वर्तू नका. पुढे तर त्याने सांगितलं की वासनाप्रमाणे वागू वर्तू नका. मनुष्याचं जीवन हे सर्व प्रकारच्या वासनांनी भरलेलं आहे. ह्या बाबतीत आपल्याला जास्त सांगायची गरज नाही, ते आपल्याला आजूबाजूला सगळीकडे दिसते. पण ख्रिस्ताचे शिष्य आहे ना त्यानं, आणि तेही पाचारलेले म्हणून तुम्हाला आणि मला आपलं पाचारण जगासमोर वागणुकीच्या द्वारे प्रगट करायचं आहे, असं त्याने ह्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पुढे पुन्हा दुसरा शब्द जो आलेला आहे दुसऱ्या वचनामध्ये, तो म्हणजे 2 अध्याय 9 वचन आणि 9व्या वचनाचा दुसरा भाग. यासाठी की ज्याने तुम्हास अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे तुम्ही गुण प्रसिद्ध करावे. त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे म्हणून तुम्हाला पाचारण केलेलं आहे. पुन्हा एकदा ह्या ठिकाणी तो आहे, ख्रिस्त आहे, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, त्याने तुम्हास पाचारण केलेलं आहे, बोलावलेलं आहे. कोणीही नाही, कोणत्या संस्थेने नाही, परदेशातल्या किंवा ह्या देशातल्या कोणीही नाही. आपलं बोलावणं त्याने पुन्हा एकदा त्या बाबतीत स्पष्टपणे त्यांना केलेलं आहे की ज्याने तुम्हाला बोलावलं म्हणजे तो ख्रिस्त. मग पुढे तो म्हणतो की ते कशासाठी? त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. पुन्हा एकदा आपल्याला प्रसिद्ध करायचं म्हणजे लाऊडस्पीकरवर आपल्याला आपल्या घरातून सगळ्या जे रस्त्यावर आहेत, गल्लीबोळातले आहेत किंवा अजून कुठे आहेत त्या ठिकाणी प्रसिद्ध करणं, त्या बाबतीत तो बोलत नाही आहे. परंतु आपल्या जीवनाच्या द्वारे, आपल्या वागणुकीच्या द्वारे, वर्तणुकीच्या द्वारे, हेच तो शब्द वापरतो आहे या ठिकाणी. त्याद्वारे आपण जे ख्रिस्ताचा जो प्रकाश आहे, पाचारलेले आहोत आपण प्रकाशासाठी आणि त्या प्रकाशाचं प्रसिद्धीकरण करण्यासाठी. मग हे प्रसिद्धीकरण करणं म्हणजे काय? कधीकधी एखाद्या वेळेस एखादा ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा ख्रिस्ताचा अनुयायी किंवा भक्त त्यांच्या त्या ऑफिसमध्ये किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांच्यामध्ये इतका सरळ आणि सत्यवचनी असतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये ती व्यक्ती कधीही असत्य वागत नाही किंवा असत्य बोलत नाही. पूर्णपणे तो ख्रिस्ताला समर्पित असं जीवन जगतो आणि सत्य वागतो, बोलतो. आणि मग काय होतं की शेजाऱ्या पाजाऱ्यांच्यामध्ये ती बाब पसरते की बाबांनो, ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती नेहमी सत्य वागणारी आहे, सत्य बोलणारी आहे. मग त्याचं स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल, त्याचा अपमान झाला तरी चालेल, लोकांनी त्याला वेड्यात काढलं तरी चालेल, त्यासाठी तो गरीब राहिला तरी चालेल, पण ही व्यक्ती सत्यच वागते. ऑफिसमध्ये, अजून कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी, शेजारी पाजाऱ्यांच्यामध्ये, आणि अशा रीतीनं त्याचं सत्याच्या बाबतीत प्रसिद्धकरण होतं. आणि म्हणूनच ह्या ठिकाणी त्याने असं म्हटलेलं आहे, तुम्हास त्याने पाचारण केलेले आहे प्रकाशामध्ये, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. तुम्हाला माहीत आहे, सर्वात मोठं सत्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहेत. आणि ज्याने तुम्हाला पाचारण केलं तो जर सत्य आहे तर तेच गुण आपल्याला प्रसिद्ध करायचे आहेत. तिसरा शब्द जो आलेला आहे तो आहे 2 अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये. ह्या ठिकाणी त्यानं असं म्हटलेलं आहे, याकरिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख सोशिले, तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून तुम्हाकरिता कित्ता घालून ठेविला आहे. पाचारण तुम्हाला आणि मला झालेलं आहे अशासाठी की आपण ख्रिस्ताचा कित्ता स्वीकारावा. ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून आपण त्यालाच अनुसरावं, त्याच्यासाठी आपलं पाचारण झालेलं आहे. तुम्हाला माहीत आहे, पुष्कदा ख्रिस्ताची शिष्य या नात्यानं कधीकधी ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ती नावं सुद्धा असतात, परंतु जीवन मात्र इतकं वेगळं असतं, जगिक असतं. कधीकधी जे ख्रिस्ताला न मानणारे आहेत
त्यांच्याही पेक्षा कधी कधी वाईट जीवन असतं. ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपलं पाचारण हे ख्रिस्ताचा कित्ता स्वीकारण्यासाठी आणि त्याचं अनुसरण करण्यासाठी आपल्याला झालेलं आहे. मंडळी, फार मोठी जबाबदारी आहे. परंतु हा कित्ता आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जे उदाहरण आहे ते अजून एका बाबतीत त्याने ह्या ठिकाणी सांगितलं आहे की त्याने दुःख सोसले. स्वतः तो अत्यंत पवित्र आणि निष्कलंक आणि अत्यंत धार्मिक अशी व्यक्ती तो होता आणि तरीही मात्र त्याला दुःख सोसावं लागलं. उदाहरणार्थ 3 अध्याय 18 वचनामध्ये, कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्ताने पापाबद्दल म्हणजे धार्मिक पुरुषाने अधार्मिक लोकांकरता एकदा दुःख सोशिले, तो देहरूपे मारिला गेला आणि अध्यात्मिक रीतीनं जिवंत केला गेला. प्रभू येशू ख्रिस्तांनी जे दुःख सोसलं, माझी खात्री आहे की ह्याची आपल्याला कल्पना आहे. आणि सर्वात मोठं दुःख म्हणजे त्या वधस्तंभावरचं आणि वधस्तंभाची जी सुरुवात झाली ती, त्याला फटके खावे लागले, लोकांनी त्याच्यावर थुंकलं, त्याचा अपमान केला, वेगवेगळ्या प्रकारे त्याला अपमानित करून छळलं आणि शेवटी तो जड वधस्तंभ घेऊन त्यालाच चालवायला लावला की ज्या वधस्तंभावर त्याला ते मारणार होते. शेवटी खिळे ठोकून आणि भाला टोचून आणि काट्यांचा मुकुट घालून त्याचा छळ केला आणि त्याला मारलं. हे आपल्याला माहित आहे. एवढं भयंकर दुःख त्याची काहीही चूक नसताना त्याने सहन केलं. तुम्हाला माहित आहे, ह्या ख्रिस्ताने आपल्याला पाचारण केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जर ख्रिस्ताचे अनुयायी, ख्रिस्ताचे भक्तगण चांगलं जीवन आणि सत्य जीवन जगण्यासाठी म्हणून जगत आहोत, म्हणून देवाचे भक्त आणि देवाचं भय बाळगतात म्हणून जर आपला छळ होतो आहे, दुःख सहन होत आहेत, याचा अर्थ असा नाही की आपलं पाचारण गेलं. दुःखात आणि त्रासात, आजारामध्ये कदाचित आपण एकटेच विश्वासणारे आहोत आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये आणि आपल्याच नातेवाईकांच्या मध्ये, आणि पुष्कळ त्रास तुम्हाला आणि मला सहन करावा लागतो. परंतु तो सर्व त्रास विश्वासामुळे आहे, तुमच्या जीवनामुळे आहे आणि आपला कित्ता प्रभू येशू ख्रिस्त आहे. ह्या सर्व गोष्टीमध्ये आपलं पाचारण व्यक्त होतं. पाचारण जात नाही, उलट पाचारलेले आहोत म्हणून आपण त्या प्रवासातून गेलं पाहिजे असं ह्या ठिकाणी स्पष्ट आहे. पुढे अजून एक वचन आलेलं आहे. हे आहे 4 3 अध्यायामध्ये आणि वचन 9. ह्या ठिकाणी मी आपल्यासाठी वाचतो. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. किती महान अशी आशा आणि वरदान प्रत्येक विश्वासणाऱ्यांना, विशेष रीतीनं पाचारलेल्यांना आहे. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आलेलं. फार मोठा असा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्यासाठी ठेवलेला आहे. कधी कधी ह्या जगामध्ये तो मिळेल, कधी कधी मिळणारही नाही, पण आशीर्वाद मात्र अगदी ठरलेला आहे आणि तो दैवी आहे, तो स्वर्गीय आहे. आणि ज्याने तुम्हाला आणि मला पाचारण केलं, प्रत्यक्ष त्याच्या हस्ते, त्याच्याद्वारे तो आशीर्वाद मिळणार आहे. अर्थात त्याच्यापैकी एक सर्वात महान असा आशीर्वाद म्हणजे तारण, मुक्ती, मोक्ष ह्या गोष्टी मिळाल्यात. आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु सार्वकालिक जीवनाची खात्री आणि आशा. पुष्कळ लोकांना जर आपण विचारलं की बाबा रे, तुम्ही मरणानंतर कुठे जाणार, काय कुठे आहे तुमची व्यवस्था मरणानंतरची, कोणालाच त्याची कल्पना नाही, कोणालाच ते सांगताही येत नाही. परंतु ह्या ठिकाणी पेत्र असं म्हणतो की तुमच्यासाठी आशीर्वाद हे वतन ठेवलेलं आहे. म्हणजे तो स्वर्ग आणि ते स्वर्गीय घर, फार मोठं वतन पाचारलेल्यांच्यासाठी आहे. त्यासाठी तुम्ही पाचारलेले आहात. आणि मग शेवटचा जो शब्द आलेला आहे तो 5व्या अध्यायामध्ये आहे
आणि तो मी आपल्यासाठी वाचतो. 1 पेत्र 5 अध्याय आणि 10 वचन. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले, तो सर्व कृपेचा देव स्वतः तुम्हास पूर्ण, दृढ व सबळ करील. त्याला युगानुयुग पराक्रम असो. आमेन. ज्या देवानं तुम्हाला पाचारलं. सुरुवातीला आपल्याला दिसतं की ख्रिस्तामध्ये तुम्हाला पाचारण मिळालेलं आहे. त्या देवानं तुम्हाला पाचारलेलं आहे. ह्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा 5व्यांदा त्याने केली. त्याचं कारण आहे की त्याला ती खात्री करून द्यायची आहे ह्या लोकांना की हे विसरता कामा नये. छळ, दुःख, त्रास आणि निंदा ह्या वचनामध्ये विशेष करून त्याचा उल्लेख आलेला आहे. दुःख आणि निंदा ह्या गोष्टी होत असताना म्हणजे पुष्कळदा कधी कधी प्रश्न येतो, आम्ही इतक्या वेदनांच्या मधून जातो, इतकं देवाला समर्पित जीवन आमच्या जीवनामध्ये आहे, देवाला भिवून जगत आहोत, सगळ्या गोष्टी करीत आहोत, देवाने शेवटी आम्हाला पाचारलेलं, बोलावलेलं आहे की नाही? जर हा प्रश्न असेल आपल्यासमोर तर त्याने पुनरपी खात्री करून दिलेली आहे की तुम्ही पाचारलेले आहात. तो असं म्हणतो की आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने तुम्हास पाचारण केले. आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून. पाचारण कशासाठी? याचं पुन्हा एकदा एक उत्तर आहे, त्याच्या गौरवी सार्वकालिक जीवनामध्ये. हा फार मोठा आशीर्वाद सर्वांच्यासाठी, पाचारलेल्यांच्यासाठी ठेवलेला आहे. ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले, पुढे असं म्हटलेलं आहे, तो सर्व कृपेचा देव तुम्हास पूर्ण, दृढ व सबळ करेल. पुढच्या सार्वकालिक जीवनामध्ये तर आपल्याला फार मोठी आशा आहेच, परंतु आता ह्या जगामध्ये दैनंदिन जीवनात जगत असताना तो असं म्हणतो की तो तुम्हास पूर्ण करील, दृढ करील आणि सबळ करेल. पूर्ण करेल. जर आपल्याला असं वाटतं की आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट कशी काय नाही, आमच्या जीवनामध्ये ही अपूर्णता काय आहे, पण सगळी पूर्णता ख्रिस्तामध्ये आहे. आध्यात्मिक रीतीनं सर्व पूर्णता त्याने तुमच्यामध्ये दिलेली आहे आणि त्या सार्वकालिक जीवनामध्ये ती पूर्ण होईल. दुसरा शब्द त्याने सांगितलाय की ह्या जगामध्ये तो तुम्हास अधिक दृढ करेल, निश्चयी करेल. ख्रिस्ताच्याच पाठीशी जायचं, ख्रिस्ताकडेच लक्ष द्यायचं, ख्रिस्तासाठीच जगायचं, ह्या बाबतीत तुम्हाला तो अधिक दृढ करेल. जर कोणत्या प्रकारचा संशय असेल, कोणत्या प्रकारची अनिश्चितता जर असेल आपल्या विश्वासामध्ये, आपल्या खात्रीमध्ये, कोणत्या प्रकारचे जर संशय जर असतील, ते सर्व तो काढून टाकेल. अजून तो तुम्हाला ख्रिस्ताचे पाचारलेले म्हणून तो दृढ करेल. आणि मग तिसरी गोष्ट तो म्हणतो की तो तुम्हास सबळ करेल, अधिक मजबूत करेल. कशासाठी? ह्या जगात अधिक पाचारलेलं जीवन जगण्यासाठी तो तुम्हाला आणि मला अधिक मजबूत करेल. मंडळी, ह्या तिन्ही गोष्टी आज आपल्याला त्याची गरज आहे. कारण त्याने आपल्याला पाचारण केलं, परंतु तसंच सोडलेलं नाही. ह्या जगामध्ये सोडून आता तुम्ही काहीही करा असं नाही आहे. तो आपल्या बरोबर आहे. कशासाठी? आपली पूर्णता तो करून देईल, आपल्याला अजून निश्चयी करेल, दृढ करेल आणि तो आपल्याला अधिक सबळ करेल, कारण त्याने आपल्याला पाचारलेलं आहे. चला या आपण पाचारलेले म्हणून त्याचे लोक ह्या जगामध्ये जगूया. प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो की तू आम्हास ह्या जगामध्ये तुझे पाचारलेले म्हणून ठेवलंस, परंतु त्याचबरोबर तू आम्हास शक्ती, दृढता, निश्चयीपणा, पूर्णता देण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. आम्हास त्याची रोज गरज आहे आणि त्या पाचारणामध्ये जगण्यासाठी आम्हास तू शक्ती दे.
आता देवज बाप ह्याची प्रीती, देवज पुत्र ह्याची कृपा आणि देवज पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.